म्हणजे एक आजार आहे आणि तो कोणाला होतो? लहान बाळांना. एखाद्या लहान बाळाला जर पोलिओ झाला, 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना पोलिओ होतो. त्या बाळाला जर पोलिओ झाला तर त्या बाळाचे 1 किंवा 2 पाय असे छोटे छोटे राहतात. मग त्या बाळाचं वजन वाढतं, उंची वाढते, पण त्याचे पाय तसेच राहतात. मग त्याला त्याच्या शरीरात ते पाय हे करू शकत नाही. त्यामुळं मग ते बाळ काय करतं? ते अपंग होतं आणि मग त्याला काठीच्या आधाराने चालावं लागतं. त्याचे पाय छोटे असल्यामुळं शक्ती नसते त्यांच्या पायामध्ये आणि मग काठीच्या आधाराने चालावं लागतं किंवा चाकाच्या खुर्चीमध्ये बसून त्याला प्रवास करावा लागतो. म्हणजे ते बाळ काय होतं? अपंग. कशामुळं? पोलिओ डोस न मिळाल्यामुळं. तर आपल्या भारत सरकारनं काय केलंय? कुणालाही पोलिओ होऊ नये त्यासाठी भारत सरकारनं पोलिओ मोहीम सुरू केली आहे. पोलिओ दिल्यामुळं बाळांना अजिबात पोलिओ होत नाही आणि ते बाळ सुदृढ राहतं. आता मग तुम्ही म्हणता लहान बाळांना पोलिओ होतो, तुम्ही आम्हाला काय सांगताल? असं तुम्ही म्हणताल. तर तुम्ही एवढंच काम करायचंय. ज्या दिवशी पोलिओ डोस आपल्या गावामध्ये असेल त्या दिवशी आपल्या घराशेजारी छोटी छोटी बाळ आहेत, त्या बाळाच्या आईवडिलांना फक्त आठवण करून द्यायची. म्हणायचं तुम्ही तुमच्या बाळाला पोलिओ डोस पाजून आणला खाऊ. कारण काय बाळाचे पालक लक्षच देत नाही अजिबात. ते म्हणतात जाऊ द्या काय घ्यायचं आहे पोलिओ, आणि परत काय बाळाचे पालक विसरून जातात. काय बाहेर गावी निघालेले असतात, काय कामाला निघालेले असतात, त्यांच्या लक्षात नसतं. मग त्या पोलिओच्या दिवशी तुम्ही जर त्या बाळाच्या पालकांना जर आठवण करून दिली तर मग ते त्या बाळाला पोलिओ डोस पाजतील आणि ते बाळ अपंग होणार नाही. मग हे चांगलं काम आहे का वाईट? हे चांगलं काम करायचं त्या दिवशी. ते मित्रांनो